नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज दिनांक 29/1/2023 वार रविवार, मोजा कोसारा तालुका मारेगाव जिल्हा यवतमाळ। आपण चण्याच्या प्लॉटमध्ये आहोत। क्रांती बायोटेक तंत्रज्ञानाने फक्त औषध मारलेली आहे। पेरणी शेतकऱ्यांनी त्यांच्याच पद्धतीने केलेली आहे आणि आपण सर्वसाधारण त्या शेतकऱ्याला विचारू, सर तुमचं नाव सांगा पूर्ण। माझं नाव भास्कर पुंडलिकराव चांभारे। हा मागे वा चालत बघा, चण्याची उंची येत आहे कमरेच्या जवळजवळ येत आहे। ही घेंगऱ्याची सिरीज बघा। आता आपण शेतकऱ्याशी बोलू। नाव सांगा सर पूर्ण। माझं नाव भास्कर पुंडलिकराव चांभारे, मुक्काम कोसारा, पोस्ट चिंचमंडळ, तहसील मारेगाव, जिल्हा यवतमाळ। आपण हा चणा जो लावलेला आहे, याच्यासाठी जी आपण औषधी वापरली ही कुठली वापरली? क्रांती कृषी केंद्र चिमूर। सर एक सांगा, हे फार लांब नाही पडत का तुमच्यापासून? आमच्यापासून हे 90 किलोमीटर पडते। लांब तर पडते, पण त्रास सुद्धा अपडाऊनला होत होते। आणि तुम्ही हे औषधी मारलीत, आज तुमच्या गावात याच तुमच्या पेरणीच्या दिवसा एवढाच चणा असेल? नाही आहे सर। बघा, आजही तुमच्या चण्याला हिरवेपणा आणि फुलोरा चालू आहेत, घेंगरा पकडूनही। आपल्याला काय वाटतं, याच्यात काय बाकीच्या चण्यामध्ये दिसतो का दुसऱ्याच्या? नाही, फुलवर आता सध्या आपल्या कालावधीच्या चण्याला आहेच नाही, सौंगाला सुद्धा झाले काही। आपल्याला आता आज तुमच्या बरोबरचे जे चणे आहेत ते सौंगाला झाले म्हणता, आणि तुम्हाला किती दिवस लागेल अजून? आपल्याला कमीत कमी पुन्हा 30 दिवस लागेल। 30 दिवस लागेल। ठीक आहे साहेब, आपण शेतकऱ्यांना काय मार्गदर्शन कराल याबाबत? याबाबत आपण शेतकऱ्याला एकच सांगतो की बा, कमी बियाणं, कमी जागा, कमी मेहनत, याच्यामध्ये बा क्रांती कृषी केंद्राचं मार्गदर्शन घेऊन त्याच्या सल्ल्याने जर आपण चणा पेरला तर खरोखरच कास्तकाराला आवरेज येईल आणि उत्पन्न पुरवडेल। ठीक आहे साहेब। आता आपण